अक्कलकोटच्या स्वामींच्या मंदिरातून ही ऑर्डर आलेली आहे. हे आहे लोकरीचे दरवाजाचे तोरण. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आमच्या आई साहेब करतात. मॅन्युफॅक्चरिंग नाही, ऍक्च्युली हे कम्प्लिटली हँडमेड आहे आणि माझ्या आई साहेब यासाठी खूप कष्ट घेतात. ज्यावेळी याचे काम पूर्ण होईल त्यावेळी मी तुम्हाला या दरवाजाचे तोरण मी पूर्ण दाखवेलच. याआधी सुद्धा काही तोरण खूप ठिकाणी ग्राहकांना पाठवलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील असे तोरण तयार करून तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे. तोरणचं प्रमोशन करत असताना दादू इथे बाहेर आपली लाईट तयार करत होता. ती जरा थोडीशी बिघडल्यामुळे पहिली लाईट खराब झाली होती आणि थोडंसं वायरिंग करायचं होतं, तर ते दादूला मी सांगितलं होतं. पण आज आपल्याला आपला ॲक्वेरियम साफ करायचा आहे, तर दादूने पूर्ण लाईट तयार वगैरे केली होती आणि आता या ॲक्वेरियमला बसवली आणि लाईट बघत होतो तर ॲक्वेरियम किती घाण झालेला दिसतोय हा तुम्ही इथे पाहू शकता. तसेच या लाईटला आपण बटनचा जुगाड केलेला आहे आणि ही लाईट एक अशा पद्धतीने दिसणारी लाईट आहे आणि दुसरी कशी आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण खराब झालेला ॲक्वेरियम दाखवण्यापेक्षा त्याला सुंदर बनवलेला ॲक्वेरियम तुम्हाला दाखवला तर तुम्ही मला फॉलो कराल. तर त्यासाठी गरज होती आपल्याला या बादलीची. या बादलीमध्ये आपण ज्वेल फिशला बाजूला काढून ठेवणार होतो. त्यामध्ये ज्वेल फिश आहे हे महत्वाचं तुम्हाला सांगायचंच विसरलो. आणि खूप दिवस झाले मी ज्वेल फिशच्या शोधात होतो आणि त्याच्याबरोबर आता मी आणखी 2 पेअरच्या शोधात आहे. आणि या ॲक्वेरियम मध्ये असलेले गप्पी फिश मी आपल्या पॉन्ड मध्ये सोडून दिले. आपण घेतलेल्या बादलीमध्ये मी दादूला पाणी घ्यायला सांगितले आणि त्याचबरोबर याच्यामध्ये हा ज्वेल फिश बाजूला बाहेर काढून ठेवायचा होता. आता ॲक्वेरियम मधले मोठमोठे स्टोन जे आहेत आणि त्याचबरोबर हे प्लांट लावण्यासाठी छोटस ब्रॅकेट होतं. ऍक्च्युली याला काय म्हणतात ते मला माहित नाहीये, ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आता ही रेड कलरची सॉइल जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने, पण त्याआधी यातलं पाणी काढून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला गरज होती ती पाईपची. त्या पाईपने यातले सगळे पाणी काढून घेतले. यावेळीचा सेटअप खूप मस्त होणार आहे आणि आपला ज्वेल फिश त्याचीच वाट बघत होता. आणि ज्वेल फिश मी खूप शोधत होतो, भरपूर ठिकाणी मी शोधले, पण फलटण आणि सातारा एरियामध्ये, बारामती एरियामध्ये कुठेही सापडले नाही. जर तुमच्याकडे कोणाकडे ज्वेल फिश असतील तर मी मार्केट प्राइस प्रमाणे ते तुमच्याकडून विकत घेईल आणि मला 2 पेअर पाहिजे आहेत. तर प्लीज कोणाकडे असतील तर नक्की सांगा आणि तुम्ही मला थेट मेसेज करू शकता, त्याचबरोबर कमेंट सुद्धा करू शकता. तर मी या पॉन्ड मधले सगळे व्यवस्थित सॉइल वगैरे वॉश करून घेतले आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहे ज्वेल फिशला. पण त्याआधी आपल्याला याची काच वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची होती, कारण त्याच्यावर एल्गी वगैरे साठून पूर्ण काच काळी पडली होती. आणि हे ऍक्च्युली काच नाहीये, हे फायबरचं ॲक्वेरियम आहे. आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं तर कधीच फायबरचे ॲक्वेरियम वापरू नका, कारण याच्यामधले पाणी उन्हाळ्यामध्ये अजिबात थंड राहत नाही, थोडेफार टेम्परेचर चेंज होत राहते. त्यासाठी तुम्ही हीटर वगैरे याचा वापर करू शकता, पण तरीही फायबर पेक्षा काच ही खूप बेटर राहील. नेक्स्ट पार्ट मी लगेच अपलोड करणार आहे, तर तुम्ही नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. तोपर्यंत मला फॉलो करा.